तर आज मित्रांनो आपल्याला जायचं होतं बाहेर. तर कुठं चाललो आपण सगळे? चला. असली धुकं दिसाल ती सकाळ सकाळ काय नदीकडून चाललेलं त्यामुळे धुकं लई दिसाल ती. आता बाहेर चाललोय म्हटल्यानंतर देवाचं दर्शन करूनच जायला लागते. मग काय आमच्या शरीरानं मोकारा दिशी केलता नुसतं नाचालता हो. लागलो पुन्हा मुंबई हायवेला. काय मग काय सणाना पिरिरिरी जरा बाहेरचं शूट घेऊया म्हटलं, जरा गार पिऊन घेऊया म्हटलं. असल्या उन्हाचं सीएनजी मारायला गाडी थांबवलेली तेवढ्यात तासभर लाईनीत उभारून नंबर आला एकदा. तेवढ्यात आला की खांबाट की बोगदा. मग काय सुट्टी देतोय हे शूट असलं घेतलं. तो बोगदा सोमती तोपर्यंत आला की कात्रचं बोगदा काय आणि परत छुटो. लाइटिंग असली भारी दिसल ती बोगद्यात. काय भाऊ तर काय सुट्टी दिन झालता गाडी पळवाला. पुण्यात एंट्री केली नाही तोपर्यंत ट्रॅफिकच चालू झालं. म्हटलं आता अवघड आहे. म्हटलं आता 4 वाजता पोहोचलो घरला. सकाळी लवकर आवरून बाहेर पडलेलं कारण आज आपल्याला दगडूशेठला जायचं होतं. दर्शन घेऊन निघालो तर काही असल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग दिसाल त्या. काय सकाळी लवकर बाहेर पडलेलं त्यामुळे म्हटलं जरा आता पेटपूजा करून घेऊया. जरा जेवण झाल्यानंतर भावाला म्हटलं जरा गार सांग काय, तर भावानं रेडबुलच सांगितलेलं. तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा. कमेंट करा, फॉलो करा, शेअर करा.